मोठ्या जोशात व उत्साहात साजरा होणार संकल्पचा संकल्प दांडिया. रवींद्र फाटक. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्याप्रमाणे यंदाही 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 3 ऑक्टोबर 2024 पासून 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2024 याचे यंदा 19वे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिले पारितोषिक 1 लाख तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरे पारितोषिक 50,000 व बेस्ट ग्रुप डान्स तिसरे पारितोषिक 25,000 व बेस्ट ग्रुप डान्स चौथे पारितोषिक 15,000, बेस्ट ग्रुप डान्स 10,000 तसेच 10 उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. बेस्ट फिमेल डान्सर व बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट व्हाउचर व अनेक बक्षिसे दिली जाणार आहेत. दररोज बेस्ट फेस फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिलेली आहेत. असे सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असे आवाहन यावेळी आयोजक व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केले. दरवर्षीप्रमाणे या नवरात्री उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते आहे. सर्वप्रथम मी ठाण्याच्या सर्व गरबा रसिकांना आणि नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर उद्या नवरात्र उत्सव सुरुवात होत असताना उद्या सकाळी आमची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा होणार आहे. उद्या सकाळपासून या नवरात्र उत्सव या मंदिरातून चालू होईल. पण यंदा खास करून 19 वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय. पण यंदा 19 वर्ष असताना दुर्गा माता इथे आत येऊन बसलेली आहे आणि ती तिथेच असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे आणि ती करण्याची संधी या वर्षीपासून मिळते आहे. आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दांडिया रसिकांना मी सर्व महाराष्ट्राच्या रसिकांना त्याला भाग घ्यायला आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा आहे. आणि 19 वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्र जगा देशामध्ये हा दांडिया यूट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, अदर आपल्या त्याच्या माध्यमातून अख्ख्या देशामध्ये पोहोचलाय. तसंच उद्यापासून हा सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल. यावर्षी नवीन स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते आहे. त्यांनी दहीहंडीमध्ये एवढा मोठा इव्हेंट केलाच आहे, आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे. पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिलाय आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सवमध्ये या ठाणे शहराच्या मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करतील. सुरू झालाय. दरवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच आगळा वेगळा असा दांडिया 9 दिवस बघायला मिळतो. बघा आता कसा म्हणजे काही वर्ष आपण जे म्हणतो ना, समजा तुमचा चॅनल घ्यायचा राष्ट्रीय चॅनल गेल्या वर्षी समजा त्याचा बॅकग्राऊंड हिरव्या होता असं किंवा निळा, तर मध्ये चेंज करतात ना तुम्ही, पिवळा करतात. तर तसा तुमका ताना पिही निपादा सप्तरंग असते ना, सप्तरंगाची झाडं तुमका बघून मिळते. आगळं वेगळं 100% असतो.